गाईज मामा भाची आज परत एकत्र आले तर आज पण काहीतरी स्पेशल बनणार आहे. तर काय बनवणार आहे? काय स्पेशल आहे? तुला नाही माहिती काय स्पेशल आहे? गाईज तुम्हाला माहितीये का काय स्पेशल आहे? मला नाही माहिती काय बनवणार. एंड पर्यंत राहा मग तुम्हाला सगळं करेल. एंड पर्यंत नाही राहिलं तर तुम्हाला नाही तर कळणार गाईज पूर्ण ब्लॉग एंड पर्यंत बघा. OMG. तर पुढे अजून काय काय इंटरेस्टिंग येणार आहे. लाईक खूप सारं अजून काय इंटरेस्टिंग आहे तर पूर्ण बघायला तरच समजेल. एंड अर्ध बघून सोडून द्याल तर नाही समजणार. बरोबर ना? खूप स्पेशल आहे, खूप म्हणजे खूप स्पेशल आहे. आणि ह्याच्यामध्ये एक ट्विस्ट सुद्धा आहे. ह्याच्यामध्ये एक मोठा ट्विस्ट सुद्धा आहे. ओ माय गॉड, काय ट्विस्ट आहे? तुला पण आहे काय twist? नाही. एंड पर्यंत बघा मग तुम्हाला नक्कीच कळेल काय twist आहे. ओके 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 ओके. OMG. हा बघा हा माझा छोटा भाऊ आहे. हा माझा भाचा आणि माझी भाची आहे. ओ माय गॉड. थोडे थोडे दिसतंय एकसारखे ना. OMG. पाहते मला भाऊ. पादे पादे पादे. पादे? मला पण पादे. मला पण मला पण. ओ माय गॉड. ध्रुव हॅलो बोल. हॅलो हॅलो माइक टेस्ट. हॅलो माइक टेस्ट. भाचा 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 बोल. भाचा बोल. भाचा बोल काय बोल. OMG बोल. OMG बोल. OMG. तर गाईस हा माझा भाचा आणि खूप अतरंगी आणि खूप मस्ती करतो आणि खूप दिमाग खालतो आणि पूर्ण घर हलवतो. हा बघितलं आता त्याचे रंग दिसत आहेत तुम्हाला. हे नाही छोटा करतो काय नाही. तुझा आता तुला मामा बोलवतोय. तुला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण पिझ्झा खाता. मी पण कन्फ्युज झाला असेल की मामा भाजी मिळून काय बनवणार आहे, काय स्पेशल आहे. तर तुम्हाला सांगूनच टाकलं पाहिजे. सांगून टाकलं पाहिजे की नाही? हा बोलून टाक आता. तर आम्ही बनवणार आहोत पिझ्झा. OMG पिझ्झा. सांगितलं तुला. चल ना. ठीक आहे चला. तर त्याच्यामध्ये पण एक ट्विस्ट आहे म्हणजे चॅलेंज आहे. आम्ही दोघं वेगळे वेगळे पिझ्झा बनवणार आहोत. हे तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे. बघूया कोणाचा पिझ्झा जास्त टेस्टी आहे. आणि त्याच्यामध्ये पण सगळ्या जणांना म्हणजे पिझ्झा झाल्यानंतर ना आम्ही सगळ्यांना विचारणार घरात कोण कोण आहे त्यांना टेस्ट करायला लावणार. आणि त्याच्यामध्ये काय आहे टेस्ट करायला लावणार वेगवेगळा पिझ्झा. म्हणजे मामी बनवणार पिझ्झा ह्याच्या हातात असणार, ह्यांनी बनवलेला पिझ्झा माझ्या हातात असणार. आणि आम्ही त्यांना टेस्ट करायला देणार की कोणाला. आम्ही लोकांना इन शॉर्ट लोकांना एडा म्हणून पेडा खिल्लवणार. आणि सांगणार की कुठचा पिझ्झा चांगला आहे तोच आम्हाला सांगा. आणि असं सांगितलं ना नाही दोन्ही पिझ्झा मग यांना तो पिझ्झा पण आम्ही काढून देणार आहोत. म्हणून व्यवस्थित सांगायचं एकदम कसा आहे तो पिझ्झा, टेस्ट मध्ये कसा आहे काय कमी हे पण सांगायला लावणार आहे. म्हणजे आम्हाला नंतर कळायला पाहिजे ना की आम्ही काय चूक केली ते म्हणून. ओके व्हॉट ग्रेट आयडिया. Oh my God. सगळी आयडिया ना माझी होती. Oh my God, क्रेडिट घेते यार. माझं काहीच नाही यार. हम लड़के ना यार बहुत यार हमसे बहुत नाइस होते. हमसे नहीं सही जाती. हा म्हणजे अर्धी प्लॅनिंग याची पण होती अर्धी प्लॅनिंग. थँक्यू 100% माझी. आपण स्टार्ट करूया बनवायला. तर आपण त्याला इन्ग्रेडियंट सांगूया. गरज नाही ते आपण ब्लॉग मध्ये दाखवूच. असं डायरेक्ट पिक्चर मध्ये दिसत एंड पर्यंत बघत असतील तर काय एंड पर्यंत बघतच राहा. आणि मी काय बोलतोय आता पहिला कोण बनवणार हे आपण टॉस करूया. तिघात एक नाही दोघात एक. लेट्स गो. म्हणजे खाली म्हणजे आता आम्ही दोन वेगवेगळे पिझ्झा बनवणार. हा दोन पेपर सीझर. तर आता आम्ही दोघं जण वेगवेगळे पिझ्झा बनवणार आहे. तर स्टार्ट कोण करणार पहिली त्याच्यासाठी आम्ही एक गेम खेळतो. तर कुठला गेम खेळायचा? स्टोन पेपर सीझर. ओके लेट्स गो. So cheating नाही. Stone paper scissor. Oh shit यार. Boys on the top. Let's go. मी बनवणार पहिला पिझ्झा. तर गाईस ऍट द एंड मी जिंकलेलो आहे. तर मी एवढा काय बोलतो त्याला एकदम एवढा दयाळू आहे की माझ्या लाडकी भाजीला मी पहिल्यांदा म्हणजे तिला मी चान्स दिला. तू बनव चल ले जिले आपली जिंदगी. आपण एक काम करूयात का दोघांनी पण एकत्र पिझ्झा बनवला तर? असं पण करू शकतो पण किचनच्या इथे गोंधळ होईल. तर आपण काय करूया आपण दोघांनी एकसाथ बनवूया. पण बघू ट्राय करू काय कसं करताय. लेट्स गो. ते तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्कीच दिसेल कसं आम्ही बनवणार आहे कसं काय होणार आहे. लास्ट पर्यंत बघाल तरच. चल बनवलं की लेट्स गो.
खातो काय आहे? भूक मी लागली इकडे एवढं बनवते मेहनतीने आणि तू काय खात बसलाय? का? भूक लागली तर खाणार नाही काय? तू पण खा तर. मला नको, मला नाही चॉकलेट खात. का? ह्याच्यात टाकू काय? चॉकलेट टाकू काय? चॅनल मध्ये वाचलं असेल. ह्याच्यात टाकू चॉकलेट? झोप ना. तो मी आता इथे कॉर्न टाकलेला आहे. एक झोप ना. आता हे तिला नाही दाखवायचं, तिला नाही दाखवायचं. झोप ना. एवढी मेहनत करते ना इथे काही. हाथ तो जलेगा ना यार, पहली बार किचन में हाथ तो जलेगा ही ना. गाड़ी चला को काय भागते थे? अरे तुझं काय? आपल्या फॅन तर दाखव काय भागते तू? हाय फॅन, हाय फॅन, how are you? आणि तेल टाकलेच काय? पाणी तेल असं कोण करतं तेल टाकून? म्हणजे गाईचं दाखव काय भागते ते? बड़ी मुश्किल है बाबा, बड़ी मुश्किल है, बड़ी मुश्किल है बाबा, बड़ी मुश्किल है. तो कॉपीराइट लागेल. बड़ी मुश्किल है बाबा, बड़ी मुश्किल है. Oh my god, oh my god, oh my god. त्याच्यात विचार बघा थांब बाई आधी नको टाकू. मेयोनीज पण टाकणार आहे. थांबू सगळं. अरे विचार ऑइल ना कुठे आहे? काय का जास्त व्हिडिओ काय करू शकतो? बघ ना OMG. माझा डायलॉग कसा आहे? OMG. काय ग? असं काही मदत करू ना मला. बडी बघा मुश्किल. काय जरा नुसतं ते नाचून तुझ्या तुझ्या टायमिंगवर तुला करावाच लागणार. नाही करणार तर तुला उठून फेकून देत बाहेर. केसाची विचार Oh my god, what a pizza! Pizza is going to be mind blowing, man. तुझा पिझ्झा वेगळा, माझा पिझ्झा वेगळा. बघू आता कोणाचा पिझ्झा टेस्टी होतो. तुझा पिझ्झा फिका होणार मला वाटतं. माझा पिझ्झा सगळ्यात टेस्टी होणार. काय? पाणी टाकलं तुला एवढा बस झाला आता चिली प्लेस तर त्यांना सिजन करून नको. नको आधी मला त्यांना असं पकड घेऊन नसं दाखव. गाईस बघा तुम्हाला थोडं ती दाखवण्याची पकडली कशी शिकवते ती. दे ना घंटे इसको चायनीज शेप आहे मी. चायनीज शेप. मी जास्त खेळ फास्ट लवकर लवकर लवकर. खो ना जाए तारे जमीन पर. अरे पण त्याच्यामुळे पण शेती चिली टाकतं. मीठ पण टाकणार. मीठ पण टाकणार. लवकर बनवा यार, लवकर यार. मला पण माझा पण बनवायचा यार. दिस इज नॉट फेअर यार. मी जिंकला आणि तू बनवतोय. दिस इज नॉट फेअर यार. दिस इज नॉट डन यार. लवकर बनव यार, लवकर बनव यार. दिस इज नॉट फेअर यार. दाखव कसं बनवलंय ते दाखव लवकर. दे असं बनलेलं आहे. असं बनलेलं आहे. Oh my god, oh my god, oh my god, oh my god, oh my god. त्या पिझ्झा चॅलेंज चालू झालेला आहे. आता ही पहिला पिझ्झा बनवणार आहे, त्याच्यानंतर मी पिझ्झा बनवणार आहे. तर बघू कोणाचा पिझ्झा जास्त टेस्टी होणार आहे. मला तर माहिती आहे माझा पिझ्झा टेस्टी होणार, बिकॉज मला माहिती आहे माझ्या हातची चव कशी आहे. लोकांना माहिती माझ्या हातची चव कशी आहे. तर माझा पिझ्झा टेस्टी होणार आहे. तर नो वरीज, मी जिंकणार आहे ऍट द एंड. तर पिझ्झा हा कुठला पण घे, तुझी मर्जी. टेस्ट तर माझा टेस्टी होणार आहे. टेस्टी पिझ्झा तर माझाच होणार आहे यार. तू तेरा तर नकली इकडे का पिझ्झा. ओ माय गॉड, नाही यार, नाही यार. ओ माय गॉड, लेट्स गो. ओ माय गॉड, सॉरी यार. चमचा मम्मी, चमचान. ओ माय गॉड, तू दिसते ते असं लोकांना असं दाखव बनवलं ना असा पिझ्झा बेस. ओ माय गॉड, लेट्स स्टार्ट कर. चल लवकर. ते लोक वैतागले असेल तुझे टाइमपासगिरी बघून. असं तोंड टाकतो ना, असं तोंड टाकतो ना. ओ माय गॉड, त्यांना दाखव कसं बनवते. पहिल्यांदा बनवते काय ब्लॉग? अरे तशी पण ती स्टार्टअप आहे तिचा. इट्स ओके यार, इट्स ओके. स्टार्टअप आहे तिचा, स्टार्टअप आहे. असं तुला सतवतो, मजा येते तुला सतवायला. बनव यार लवकर, टाइमपास करू नको यार. तर गाईस मला डायलॉग पडत येतात. बोला OMG. तुम्ही मला सांगायचा डायलॉग मला आवडतो.
एक दिवसाला आलं पूर्ण दुनियाला आवडेल. OMG व्हॉट अन आयडिया. असं दाखवा. हा तसं बनवताना दाखवा मस्त एकदम असं. थोडा चल ना चलता है ना यार. तू इतने में इतना ही मिलता है. इतने पैसा में इतना ही मिलता है. एवढीच ठेवल्यात असं त्याला दाबून काढ ना. असं ते टूथपेस्ट कशी काढतो तशी काढ ना. बस झालं. तिला लागणार आहे. हा नाही लागणार मला. मी ऑलरेडी सॉस बनवलेलं ना. तर काही अशा प्रकारे मी मिओनीज टाकलेलं आहे त्याच्यावरती आणि त्या पिझ्याची आयबेन केलेली आहे. का मग असं का करते. शिवाय कुठे आयबेन थोडी शिवाय. इट्स अ गुड वर्ड. आयबेन म्हणजे त्याचे भाजीपाला केलाय त्या ह्याचा. भाजीपाला करून टाकला तुझ्या पिझ्याचा. तुला माहिती असं कट पिझ्जा बनवला असं कापून ना. त्याच्यामुळे मी असं भाजीची बनवून पिझ्जा बनवला. हा मस्त आहे. एक दिवस तुला नक्की बनवून शिरेल. नेक्स्ट ब्लॉग मध्ये आपण बनवून तिला मी. ओके खायला देईन ते जे पण आहे ते. प्रोनाउन्सिएशन थोडं माझं हे झालं इम्प्रूव्ह करायला लागणार मला. गरम काय सगळे टाक ना. सगळे बघेल खूप जास्त टाकले. ते हे कुठे आहे ते कंटेनर. ते ओके ओके दाखव जरा चीज कसं असतं. मी खोलून देतो. अरे मी खोलून देतो ना. हा ठीक आहे नाही खाणार आहे दादा. तू खोलायला टाइम लागशील ना. तू टाइमपास करतो. तू लावतोय दिसतो मी ना. दाखव दे तर मी दिसतो ना. असं काय दे ना. मी तुला हेल्प करते ना. आता हेल्प करते तरी तुला नाही पाहिजे हेल्प करते. दे मी हेल्प किचन देतो. मस्त यार चीज मस्त आहे ना. हे चीज असं डोक्या किचन काय बरं तूच किस मग. मी अशी पकडतो. प्रॉपर पीस एकदम. का वेळ चालू आहे म्हणजे पूर्ण टाकायचे असते. म्हणजे तू लोकांना असं अर्धवट केलं ना. म्हणजे नक्की तुझा पिझ्झा फेल होणार. बघ कोण कोणाला हे करते. तू सांगून ठेवलं अशी. इथे या साईडला पण नाही करणार. तू एवढी घाण केली की मला एडिटिंग करताना एवढा प्रॉब्लेम होणार आहे ना. मला समजत नाही कशी करणार मी एडिटिंग. ओ माय गॉड लय त्रास होणार आहे. असं पूर्ण साईडला आला पाहिजे. ओके तर गाईस अशा प्रकारे रेडी झालेला आहे. अजून काय टाकणार आहे का. मग टाक लवकर. हा ठेव तिकडे घे. ते असं टाकणं दाखवायचंय का. टाकणं दाखव ना चांगलं वाटेल. असं टाक असं आहे बा. असं ना दाखव ना. मी तुला सांगेन ना. नमक चमक नावले रे. नमक चमक नावले रे. असं टाकेल मी दाखवते. ते असं करा. ओ माय गॉड व्हॉट कसं मस्त यार. एक नंबर यार. एवढं चिटीवर टाकलंय. चिटीवर टाकलं जास्त टाकायचं असतं. त्याच्यामध्ये म्हणजे ते सगळं व्हेजिटेबल वगैरे बनवले त्याच्यामध्ये एवढं टाकलंय मी. ओके इट्स ओके डन. डन. आता काय करायचं ते मी टाकून दे. ते मी टाकायला त्यांना दाखव. ते आता तरी बघतील तुझा पिझ्झा कसा बनलाय. आम्ही ठेवू का. मी हेल्प करू का. बसेल का पिझ्झा. ओ यार शेवगा इथं पिझ्झा कसं लागेल एकदम टेस्टी. ओ माय गॉड मेड बाय माय भाची. ओ यार आता आपण शेकला मस्त प्रमाणे भाजला. म्हणजे ह्याच्यामध्ये एअर फ्राय करा. 20 मिनिटात एअर फ्राय करा. 20 नाही 15 मिनिट्स 180 डिग्री. मी दाखवतो मला माहिती आहे. चल लेट्स गो. आता मी काय नाही आता हे करा. हे करा झालं काही झालं. आता तर काय नव्हतं. तर गाईस हे आहे माझं होममेड मसाला मी स्वतः बनवलाय. लाईक मिओनीज सॉस आणि चिली फ्लेक्स अँड ऑल आहे. तर आता मी चालू करतो पिझ्झा बनवायला. माझा डो कुठे येतो मगाचा. माझा डो कुठे गेला. चीज सोबत खोलशील काय. तर गाईस हे बघा हा पिझ्झा बेस आहे. आता मी चालू करतो. तू पण चीज फ्राय करायला हेल्प कर ना मला. तोपर्यंत मी हा बेसला हा सॉस लागला तो बनवलाय तुम्ही. कुठे चालली तुला मी चीज फ्राय करायला सांगितलं. काय यार तुला लगेच हेल्प करायला लगेच पडली छान. हा मग चीज खोल ना लवकर. बघा गाईस आमच्या दोघांचं चॅलेंज एकदम भन्नाट होणार आहे. तर बघू आता कोणाचं जास्त टेस्टी होणार आहे. मला तर माझं तोंडाने
तर हिची आई आहे, तर हिची आई हिचीच बाजू आहे मला आता. तर बघायला गेलं तर नाही, असं नाही, हा असं नाही झालं पाहिजे की आपल्या घरच्यांना आपल्या घराची बाजू घेणार. जी रियालिटी आहे तिथंच हे दिलं, रियालिटी चेकच घेतलं पाहिजे. नाही शिकणार ते 20 मिनिटं लागणार का मी शिकायला. पको पको गाईसला पको आधी, आपल्या फॅन्सला पको. व्हिडिओ एकदम भन्नाट होणार आहे हे तर मला माहिती आहे, नीट एडिट करणार म्हणून अजून भन्नाट होणार आहे. सॉस मस्त झाला, टेस्टी आहे सॉस. नाही थांब. तर गाईस आता याच्यावरती आपण पेरी पेरी सॉस टाकतो, वरतून सॉस टाकणार पेरी पेरी. नमक हाँ खा थोड़ा ऐश करती थी क्या याद रखना. पेरी पेरी सॉस डाल दिया. अभी मैगी मसाला नको यार मला चीज जास्त पाहिजे नको थोडं. तर काय चीजी आता बघू आता चीज आपण हे तर काही आता मी चीज टाकलेला आहे बघा. पिझ्झा माझा बनलेला आहे. आता मी नाही टाकणार. आता मी परत एक टॉपिंग टाकणार पेरी पेरी सॉसची थोडीशी, कारण थोडा अजून त्याला टेस्ट येईल, अजून एकदम असं एकदम फ्लेवरला टेस्ट येईल पेरी पेरी सॉस. तर आता मी अरे आताच टाकणार मसाला. आणि हा मॅगी मसाला थोडासा टाकणार वरून, कारण त्याला अजून फ्लेवर येईल आणि थोडा तो हीट झाला का थोडा अजून स्मेल येईल, अशी थोडीशी मसाल्याची टेस्ट येईल एकदम वेगळी प्रकारची. माझा पिझ्झा एकदम झालेला आहे मस्त रेडी. बघा पिझ्झा रेडी झालाय. आता माझ्या भाजीचा आता माझ्या भाजीचा पण पिझ्झा रेडी होते एअर फ्रायर मध्ये. तर पिझ्झा रेडी झाल्यानंतर मी माझा रेडी करायला टाकेल. तर बने रहो मेरे दोस्तों एंड तक. लेट्स गो. आता माझा एअर फ्रायर मध्ये टाकेल. आणि हेमंत मामा माझ्या पिझ्झावरती नाव ठेवत होता, तसा पिझ्झा इकडे. तर आपण तशा पिझ्झावरती ना काहीतरी रंगी केला म्हणजे माझ्या पिझ्झावरती नाव ठेवत होता ना, तर मी पिझ्झावरती म्हणजे असं विचार करते की मीठ टाकावं त्या पिझ्झावरती. पिझ्झा दाखवत होती ना हे टाकेन काय टाकेन चिली पावडर टाकेन एकदम असं तिखट करून टाकेल. मी लोकांना खायला देत पण नाही मी. मग तू माझ्या पिझ्झा सोबत काय केले कॅन्डी करून? मी काय करत ना, मी गाईला अशी दाखवत होते. ठीक आहे असं नाही चालणार, हे नाही चालणार, असं नाही चालणार. यार ठीक आहे तुझा पिझ्झा बघू रेडी झाला. चलो. तर गाईस अशा प्रकारे भाजीचा पिझ्झा रेडी झालेला आहे, ती दाखवणार आहे तुम्हाला. असं खाली अजून तर तर गाईस आता माझा पिझ्झा ह्याच्यामध्ये टाकतो. आरामात टाक थांब. आता माझा पिझ्झा जातो एअर फ्रायर मध्ये फ्राय व्हायला 15 मिनिट्स 180 डिग्री. खालचा वाटतोय ना. तर पहिला आपण लोकांना म्हणजे आपल्या माणसांना खिलवू, नंतर मग आपण खायला देऊ. ते चिटिंग आहे नाही घ्यायचं, पहिले त्यांना द्यायचं टेस्ट करायला. बघू कोणाचं जास्त टेस्टी आहे. मला तर माहिती आहे माझा टेस्टी आहे. बघू तर तुझा पिझ्झा चांगला वाटतंय, मस्त दिसतोय. म्हणजे दिसायला फक्त चांगलं, टेस्टला माहिती नाही कसं आहे ना. मीठ बघा ना. हा चांगलं असेल असं खाऊन टाकतोय आणि ते चांगलं नसेल पण बंद कर. तो माझ्या डोक्यामध्ये आयडिया तो गाईज माझ्या डोक्यामध्ये आयडिया काय आला होते का, जर मी हा पूर्ण पिझ्झा त्यांच्या जवळ दिला ना तर मला खायला उरणार नाही. तर मी ह्यातले दोनच पीस उचलणार आहे आणि आम्हाला 2च पीस. अरे म्हणजे माझी आई माऊला मी अख्खा हा मग मी करेन ना व्यवस्थित तर, किंवा एकच पीस देईन. तर माझी आयडिया अशी आहे की ते एका पीसेसचे मी असे छोटे छोटे 3 पार्ट्स करेन आणि त्यांना खायला देईन आणि मग मला पण पिझ्झा खायला होईल ना. किंवा सपोज मला पिझ्झा माझा आवडला नाही म्हणजे त्यांना आवडला नाही किंवा मला खायला आवडला, मग अख्खा त्यांना देणार आहे.
ठीक आहे, चांगलं आहे. आणि आम्हाला दोघांना ओळखता येणार आहे की कुठचा पिझ्झा आमचा आणि कुठचा पिझ्झा म्हणजे समजा ना मला काय बोलाय तर ही ह्यांनी पिझ्झा मध्ये तुझ्या कॉर्न नाही टाकले माझ्या पिझ्झा मध्ये म्हणजे हिच्या पिझ्झामध्ये कॉर्न नाही आणि माझ्या पिझ्झामध्ये नॉर्मल पिझ्झा म्हणजे शिमला मिर्च, टोमॅटो, कांदा आणि पनीर. चीज आणि मेयोनीज तो मी सॉल्व केलेला तो आणि थोडा मसाला पेरी घेतला, पेरी. मॅजिक मसाला आणि पेरी पेरी मसाला. तर तुम्हाला समजेल दोघांचं हिच्या कुठला आणि माझा कुठला आहे. तर आम्ही त्यांना ते सांगणार नाही की तो पिझ्झा कोणाचा आहे, ह्याच्यामध्ये ते पिझ्झे कोणाचे आहेत मध्ये जे टेस्ट करणार ते स्वतःहून रिव्ह्यू देतील कुठला पिझ्झा ऍक्च्युअल मध्ये चांगला आहे ना. मग बघू, मग असं होणार पण नाही की ते तुझी साईड घेत आहे, तू हा. तिथे मुलगी आहे म्हणून आणि आम्ही मी जर त्यांचा त्यांनी मुलगा माझी विचार साईड घेत आहे. जर त्यांनी विचारलं ना तुमचा पिझ्झा कुठचा तर आम्ही बोलू आम्हाला नाही माहिती आमचा पिझ्झा कुठचा. आता हे झालेलं आहे तर हेमंत मामाला अजून एक गोष्ट करतोय ती पण मी तुम्हाला दाखवते गपचूप दाखवते काय होईल? मामी तर काही आम्ही कॉन थोडे उरलेले मात्र विचार केला की थोडा कॉन टाकून छान केलेला मी की असा गपचूप दाखवेल पण कॅमेरा स्टिक होते ना होते मी पण ना कॅमेरा स्टिक उघडून केली तर आता हा मला कंटाळा आलाय त्याच्या पिझ्झा कधी बनतोय ती वाट बघते मग आम्ही सगळ्यांना टेस्ट करायला आता बघा इथे कॉर्नचाट घेऊन येणार म्हणजे जाणार आणि म्हणजे बघूया आला तर आणि असं दाखवते तुम्हाला हा बघा कॉर्नचाट मी बनवला तर बघा हे ना एवढंच पिझ्झा स्लाइस कट करून ठेवत का तर ते लोक खातील ना पूर्ण पिझ्झा आता हा बघा मला एवढाच पिझ्झा उरला तो एक पिझ्झा स्लाइस आम्ही एवढं खाल्ला ना उगाच खाल्ला बघा एक खायचा मग नंतर मला खायचा पिझ्झा तर बघूयात कोणाला जास्त हे भेटतंय माझा पिझ्झा चांगला आहे की हे मला तो स्वतः बोला आधी नुसतं नाव ठेवत होता की तुमचा पिझ्झा कसा लागेल देऊया एकदम बेकार लागेल हा होत्या पण बघा नंतर त्यांनी स्वतः खाल्ला त्याच्यानंतर त्याला माझा पिझ्झा आवडला त्यानंतर हा तुम्ही चांगला आहे बोले खरं खरं बोल तुम्ही हा चांगला आहे असं बोला तर बघूया त्याचा पिझ्झा कधी होतोय तुम्ही बघून येतो आता माझा पिझ्झा बनलेला आहे आणि कॉनचाट पण बनवला मला हा बरोबर दाखवणार की मी कॉन्चार्ट बनवलाय हा हा गोना 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 बाय बाय नंतर येतो ना देऊ ना मामा मला कॉन्टॅक्ट कर झाला तर गाईस हे बघा माझा पिझ्झा बनलेला आहे मी फोटो काढला बघितलं गाईस कसा खातोय त्याचा पिझ्झा चलो बघूयात आपण काय होतं तो गाईस आता माझ्या मावशीला सांगणार आहे की पिझ्झा टेस्ट माऊ ह्या पिझ्झा मध्ये ना म्हणजे आम्ही दोघांनी पिझ्झा बनवला तुला फक्त वोट करायची की कोणाचा पिझ्झा चांगला दोन्ही पिझ्झा खाऊ शकते किंवा एक खाऊ छोटे पीसेस पण ठेवले नाही हे सांगायचं नाही हे छोटे पीसेस पाहिजे छोटा पीस पण घेऊ शकतो हे दोन्ही खाऊ एवढं नाही त्यांना पण घेऊन जाऊ काय सकाळी त्यांना पण घेऊन जाऊ ओके हा आणि हा खाऊ हा नाही हा खाऊन दे कोणाला जर सांगायचं ना हा अरे कुठचा पण खाऊन दे दोन्ही खायचे हा दोन्ही खायचे म्हणजे सांग की कुठचं चांगलं कुठला खाल्ला काय खाल्ला नाही बरं बोल आता कुठला? आता हा खाल्ला. काय नारळ आहे हो आता आता कोण? कटनं आता का हात का पाहिजे पण सांग कुठचं चांगलं ओके ओके आई खाऊन हाय का नाही
पण चांगला कुठचा होता चवीला? नाही एकच खा. आपण खायचं तो खा. बिझी इंसान. अरे इकडे बरं सांग, हा चांगला होता की हा चांगला होता? हा मी बनवलेला. मी बनवलेला चांगला होता. हे पण भावानी बनवला. हा मी बनवलेला. अरे यार. सगळ्यांना ना तोच पिझ्झा टेस्टी चालू तर आता आम्ही लॉग आउट नाही करत आहे. एक अजून एक रिव्ह्यू होऊन जाऊन दे, मग बघू. पण तू तिला सांगायचं नाही की कोणाचा कुठला पिझ्झा नाही. चिटिंग होईल, ही चिटिंग होईल. नवीन तर अशा प्रकारे नवीन मेंबर आलेला आहे आपला, आणि आता तो पिझ्झा टेस्ट करणार आहे आणि सांगणार आहे कुठला पिझ्झा चांगला आहे. खा थांब टेस्ट कर. दोन्ही पिझ्झा टेस्ट कर तिला. असं काय तोंड करते? हा खाऊन बघ आता. हा पण खाऊन बघा. हा मी पकडतो, तू खाऊन बघ. दोन्ही खाल्ल्यानंतर तुला हे करायचंय, रिव्ह्यू द्यायचा आहे. काहीतरी बोललीस, चिटिंग नाही करायची तुला. मी पहिलंच बोलतोय, असं नाही चालणार. कुठलं चांगलं आहे? ओ माय गॉड, मी परत तरी पण ओके ना. चल ना, 2-2 चल. 2-1-3 फ्लेवरचं सांगा. एक कॉर्न वाला होता आणि एक प्लेन होता, म्हणजे कॅप्सिकम, कांदा, टमॅटो, चीज आणि चिली फ्लेक्स आणि सॉसेस, म्हणजे मसाले. सोयाबीनचं पण मस्त बनतं. तर गाईस आता आम्ही लॉग आउट करतोय. बाय बाय. नंतर तुला काय बोलायचं सर बोलून टाक. आमची दोन, माझा हा भाचा, ही माझी. खाते रहो, खिलाते रहो और जीते रहो. जिंदगी जब तक है जान, तब तक है जिंदगी. गाइस लॉग आउट. बाय बाय. सी यू. हॅव अ नाइस डे. तर गाईस हिला एकच वोट भेटला आणि मला 2 वोट भेटलाय, तर मी जिंकलेलो आहे. तर परत चालू. तर गाईस हिला 1 वोट भेटलाय आणि मला 2 वोट भेटलाय, तर मी जिंकलेलो आहे. म्हणजे माझा पिझ्झा इज द बेस्ट. माय पिझ्झा द बेस्ट. तर तू रागवली तर तुझा पण पिझ्झा चांगला होता, मी टेस्ट केलेला. तर मी तुला अजून 1 वोट देतो. तू पण जिंकली. दोघांनी टफ झाले तर आपण दोघं इक्वल आहे. हिचा पिझ्झा मी टेस्ट करतो. चल. मामानी ना पहिले ह्याच्या पिझ्झाला वोट केला, नंतर मग आम्ही जेव्हा कॅमेरा बंद केला त्याच्यानंतर हा तो पिझ्झा चांगला होता, म्हणून आम्ही आता तुमचा पिझ्झा पण खरंच चांगला आहे. तर हिला 1 वोट भेटलाय, मला 2 भेटलाय ऑडियन्स कडनं. पण माझ्या हिचा पिझ्झा चांगला आहे. तर दोघं इक्वली झालं आम्ही, म्हणजे 2-2. हिला 2 मला 2. एक महाग आहे. हा माझा, मला कसं लागलं ते पण सांग. बघू जा ना. हा सॉफ्ट झालाय, थोडं क्रिस्पी पण आहे. नाही 2-2 इक्वल झालं ना, आपण जिंकलो. कारण तर कोण जिंकलं नाही, कोण हरलं नाही. बाय मी जिंकलेलं असं मी नाही बोलणार, कारण मी हिला 1 वोट दिलाय, कारण ही जिंकली आहे. आम्ही दोघं जिंकलो. मला तिला बेसिक स्पायसी झालं म्हणून तो चांगलं वाटतंय ना. स्पायसी लागतं ना. ये सब मिर्च मसाला नमक का कमाल है. मेरे हाथों में जादू है. सच में जादू है की नाही मेरे हाथों में. तर गाईस, माझ्या मामीने ना मला वोट केला, तिला आता खायला दिला. तर
तर ती बोलली की तो म्हणजे तो एक खारट होता आणि जी बनवलेला तो लय चांगला होता. तर चल ना, आता 3-3 झालं ना, इक्वल झाला, 3-3 झाला. जी दोघं कोण जिंकलं नाही, कोण हारलं नाही, इक्वल झालं. तर टाय झालेली आहे दोघांमध्ये. सो बाय बाय, भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. काय तर मामा एक म्हणजे बघ, तुला माऊनी होते ना हे राहते बाहेर. आईनी होते ना. हे बघा ही गावी आई तिथे खाली आहे. ही गावी जेव्हा माझ्या हातात पिझ्झा खाते ना तेव्हा बरोबर हा बघ, आला आला धुमाकूळ, तुफान आला, तुफान. बाबू तू पिझ्झा खातो. हा तर ही गावी खाते. थांब तू गावी खाते ना माझ्या हातात तिथे तेव्हा मस्त सगळे तुझ्या हातचा टाकला म्हणजे असं बोलते पिझ्झा हे केलं तिने. आज धोका दिला तिने, आज धोका दिला तिने. सॉरी नाही म्हणून तिने काय केलं माहितीये, ती स्वतःचा पिझ्झा खाल्लाच नाही, स्वतःचा पिझ्झा कोणाला दिलाच नाही, स्वतःच खाल्ला, स्वतःच एकटवला. बाय बाय, लॉग आउट. तुला काय बोलायचंय? तुला काय बोलायचंय? बोल प्लीज, लाईक शेअर सबस्क्राईब. बोल लाईक लाईक बोलते बघून बघ. बघून बोल. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब सबस्क्राईब. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए. अब मैं भी जा रहा हूं, मुझे पार्क में स्टंट्स मारने जाना है.